नमस्कार मित्रांनो, मी सेवानिवृत्त प्राध्यापिका डॉक्टर शुभांगी राठी. आपणास माहिती आहे की आता न्यू एज्युकेशन पॉलिसी योग घातलेली आहे. त्यानुसार प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमात बदल झालेला आहे आणि या बदलाच्या अनुषंगाने राज्यशास्त्र म्हणजे काय, राज्यशास्त्राच्या संदर्भातल्या मूलभूत तत्वांचा विचार करणं गरजेचं आहे. मग राज्यशास्त्राच्या संदर्भात ह्या मूलभूत तत्वांच्या संदर्भामध्ये आपण पाहतो की काही विद्यापीठाने राज्यशास्त्र कशाला म्हणायचं, त्याचा अर्थ काय आहे, मग हा अर्थ जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला त्याच्या काही व्याख्या करणं किंवा त्याच्या व्याख्या पाहणं गरजेचं आहे. आणि या दृष्टिकोनातनं आजच्या या भागामध्ये आपण राज्यशास्त्र कशाला म्हणतात या संदर्भात वेगवेगळ्या विचारवंतांनी केलेल्या व्याख्या, मग ह्या व्याख्या करत असताना पूर्वी कशा स्वरूपाच्या व्याख्या होत्या आणि आता या राज्यशास्त्राच्या अभ्यासामध्ये नेमके काय बदल झाले, म्हणून अलीकडे म्हणजे आधुनिक राज्यशास्त्रामध्ये कशा पद्धतीने राज्यशास्त्राचा अभ्यास केला जातो. म्हणून या अनुषंगाने आपण एक पारंपरिक राज्यशास्त्र आणि एक आधुनिक राज्यशास्त्राच्या दोन भागात त्याचं विभाजन करणार आहोत आणि या दोन भागामध्ये विभाजन करून त्या अनुषंगाने राज्यशास्त्र कशाला म्हणतात, पारंपरिक दृष्टिकोनातनं राज्यशास्त्र कशाला म्हटलं जायचं याचा विचार करणार. मित्रांनो, राज्यशास्त्र म्हटलं की सामाजिक शास्त्र आहे ना. यस, हे एक सामाजिक शास्त्र आहे. कारण सामाजिक शास्त्र जिथे म्हटलंय तिथे या सामाजिक शास्त्राचा अभ्यास विषय मनुष्य आहे. मनुष्याच्या भोवती संपूर्ण राजकारण चालतंय, समाजकारण चालतंय. आज आपण पाहतो की नॅचरल सायन्स म्हणजे नैसर्गिक शास्त्र आणि सामाजिक शास्त्र याच्यामध्ये बदल आहे. नैसर्गिक शास्त्र हे त्रिकालाबाधित सत्य असतात, पण सामाजिक शास्त्राचा अभ्यास विषय मनुष्य असल्यामुळे ते त्रिकालाबाधित सत्य असतील असं आपण सांगू शकत नाही. कारण मनुष्य हा स्थळ, काळ, परिस्थिती सापेक्ष बदलतो, त्याच्या विचारामध्ये बदल होतो, त्याच्या अपेक्षा बदलतात आणि त्यानुसार आपण पाहतो की व्यक्तीच्या जीवनामध्ये काही बदल झालेले आहेत. मग हे बदल झाले म्हणजे आपोआप त्याचा राजकारणावर, समाजकारणावर, अर्थकारणावर, धार्मिक कारणावर, वेगवेगळ्या घटकांवर त्याचा प्रभाव पडत असतो. म्हणून व्यक्तीच्या विचाराचा प्रभाव हा समाजावर, राज्यावर जसा पडतो, तर मित्रांनो या दृष्टिकोनातनं राज्यशास्त्र कशाला म्हणायचं, कारण राज्यशास्त्र एक सामाजिक शास्त्र, याचा अभ्यास विषय मनुष्य आहे. मग या दृष्टिकोनातनं राज्यशास्त्राच्या संदर्भात वेगवेगळ्या विचारवंतांनी वेगवेगळ्या पद्धतीने त्याला शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. करण्याची निश्चित एकच अशी व्याख्या आपण सांगू शकत नाही. आता राज्यशास्त्राच्या व्याख्या आणि अर्थ जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर त्या संदर्भात असलेले जे विविध दृष्टिकोन आहे त्या विविध दृष्टिकोनाचाही विचार करणं आपल्याला गरजेचं आहे. तर मित्रांनो, या राज्यशास्त्राची एकच अशी आपण व्याख्या करू शकतो का? अजिबात नाही. कारण प्रत्येक व्यक्तीने आपल्या विचाराप्रमाणे राज्यशास्त्र कशाला म्हणायचं याचा विचार केलाय. त्यामुळे एकच स्पष्ट आणि निश्चित व्याख्या मात्र आपण इथे सांगू शकत नाही. आता राजकीय जीवन म्हटलं की त्याच्या विविध बाजू आहेत आणि या विविध बाजू जर आपण लक्षात घेतल्या तर त्या अनुषंगाने काहींनी राज्याचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणून राज्यशास्त्राचा उल्लेख केला, काहींनी शासनाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणून केला, काहींनी विचाराच्या पद्धतीने म्हणजे सैद्धांतिक मांडणीच्या आधारावर राज्यशास्त्राचा विचार केला. मग या वेगवेगळ्या राज्यशास्त्रज्ञांनी कोणती बाजू लक्षात घेऊन राज्यशास्त्राची व्याख्या केलेली आहे त्याचा काहीसा विचार आपण या भागात करणार. मित्रांनो, या राज्यशास्त्राच्या व्याख्या पाहण्यापूर्वी आपल्या मनात सहज प्रश्न निर्माण होतो ना की राज्यशास्त्राच्या अभ्यासाची सुरुवात केव्हा झाली, कुणी केली, कुठे झाली असेल? आठवला? यस, एरिस्टॉटल हा राज्यशास्त्राचा जनक आहे. कारण पॉलिटिक्स हा शब्द पहिल्यांदा वापरणारा व्यक्ती जर कोणी असेल तर त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे एरिस्टॉटल आहे आणि म्हणून एरिस्टॉटलला राज्यशास्त्राचं जनक म्हटलं जातं. एरिस्टॉटल कुठला? ग्रीकमधला. आता प्राचीन काळामध्ये इसवी सनापूर्वी ज्याचा विचार केला म्हणून राज्यशास्त्राच्या अभ्यासाची सुरुवात सुद्धा इसवी सनापूर्वी झाली. कारण एरिस्टॉटलपासून सुरुवात झाली म्हणजे इसवी सनापूर्वी. ग्रीक विचारवंतांनीही केलेली आहे. त्यानंतर आपण पाहतो की जसा जसा काळ बदलत गेला, मध्ययुगीन काळ असेल, आधुनिक काळ आहे, या आधुनिक काळामध्ये किंवा मध्ययुगीन काळामध्ये सुद्धा राज्यशास्त्राच्या व्याख्या केल्या गेल्या. प्रत्येकाने आपल्या सोयीप्रमाणे त्याला शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या सर्व व्याख्यांचा जर आपण विचार केला तर त्यावरून आपल्याला राज्यशास्त्राचं स्वरूप कसं आहे, त्या राज्यशास्त्राची व्याप्ती कशी आहे, त्याचं काय महत्त्व आहे हे जाणून घेण्याला मदत होऊ शकते. म्हणून राज्यशास्त्राच्या अभ्यासाची सुरुवात इसवी सनापूर्वी ग्रीक नगरराज्यामध्ये. ओके, एरिस्टॉटल राज्यशास्त्राचा जनक आहे. पॉलिटिक्स नावाचा ग्रंथ लिहिलाय. प्रथमतः राजकीय विचारांना शब्दबद्ध किंवा एकत्र आणण्याचा प्रयत्न एरिस्टॉटलने केलाय. म्हणून त्या विचारापासूनच आपण पाहतो राज्यशास्त्राची स्वतंत्र एक शाखा म्हणून अभ्यास करायला सुरुवात झालेली आहे.
मित्रांनो, पॉलिटिक्स हा जो शब्द आहे ना, हा शब्द कशापासून तयार झालेला आहे तर आपल्याला माहिती आहे की इथे पोलीस या शब्दापासून हा तयार झालेला आहे. आता पोलीस हा शब्द जर आपण बघितला तर या पोलीसवरनं पॉलिटिक्स हा शब्द आलाय. म्हणून ग्रीक शब्द पोलीसवरनं पॉलिटिक्स शब्दाची निर्मिती झाली. पोलीस म्हटलं की तेव्हा नगर राज्यासाठी हा शब्द वापरला जातो. कारण प्राचीन ग्रीक नगरराज्याचा जर आपण विचार केला तर तेव्हा छोटी छोटी नगरराज्य होती. कारण दळणवळणाच्या साधनांचा अभाव होता. त्यामुळे मोठं गाव, लोकसंख्या जास्त असा विषयच नव्हता. तिथे गाव छोटी होती, छोटे छोटे नगरराज्य होते. त्या नगरापुरतंच राज्य कारभार चालवला जात आणि या नगरासाठी एक तटबंदी असायची. त्या किल्ल्याच्या भोवती म्हणा किंवा गावाभोवती एक तटबंदी असायची आणि अशा पद्धतीने त्या गावाचं संरक्षण आतल्या आत करणं, म्हणजे आपल्या अंतर्गत जे काही समस्या असतील त्या सोडवणं आणि याच्याशिवाय आपल्या नगर राज्यामध्ये कोणीही परकीय व्यक्तीने आक्रमण करू नये ही अपेक्षा. आणि या दृष्टिकोनातून आपण पाहतो आजही पोलीस जे आहेत ना, हे पोलीस डिपार्टमेंटचं काम काय आहे, संरक्षणाचं आहे. शांतता आणि सुव्यवस्था राखणं आणि संरक्षण करणं. याच दृष्टिकोनातून पॉलिटिक्स या शब्दाचा उल्लेख जो आपण पाहतो ना, तर ग्रीक शब्द पोलीस पासून आलाय. आणि पोलीस हा शब्द त्यावेळेस नगर राज्यासाठी वापरला जायचा. नगर राज्याच्या संरक्षणाचा विचार होता. ग्रीक विचारवंतांच्या मते नगर राज्याशी संबंधित ज्या काही कृती आहे, आता नगर राज्य आहे त्याच्याशी संबंधित कृती म्हणजे नगराची शांतता आहे, सुव्यवस्था आहे, नगरामध्ये विकास करायचा असेल किंवा ज्या काही घडणाऱ्या घडामोडी आहेत त्या घडामोडींचा विचार ज्यामध्ये केला जात होता ना, त्याला राज्यशास्त्र म्हटलं. म्हणून इथे लक्षात घ्या की नगर राज्याशी संबंधित सर्व कृती आणि घडामोडींचा अभ्यास ज्या शास्त्रामध्ये केला जातो त्यालाच आपण काय म्हणतो, राज्यशास्त्र. ओके, अशा पद्धतीने राज्यशास्त्राला शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न प्राचीन ग्रीक विचारवंतांनी केला. म्हणून प्राचीन ग्रीक विचारवंतांच्या मनामध्ये फक्त नगर राज्याशी संबंधित कृती होती, तिथल्या संबंधित घडामोडी होत्या आणि त्याचा विचार ज्या शास्त्रामध्ये केला गेला त्याला त्यांनी राज्यशास्त्र म्हटलं. आता पोलीस म्हणजे नगर राज्य असा उल्लेख आपण बघितला. आता प्राचीन काळामध्ये जर विचार केला तर मित्रांनो, जे ग्रीक विचारवंत होते ना, ते राज्य आणि शासन संस्था, कारण गव्हर्नमेंट असो की स्टेट असो त्यांना त्याच्यामध्ये फरक जाणवत नव्हता. त्यांचं असं म्हणणं होतं की राज्याचं मूर्त स्वरूप म्हणजे शासन संस्था आहे. म्हणून राज्य आणि शासन संस्था याच्यामध्ये ते कुठेही बदल करत नव्हते. त्याचप्रमाणे राज्य आणि समाज याच्यातही ते भेद करत नव्हते. कारण त्यांचं म्हणणं होतं की प्रत्येक व्यक्तीला राज्याशिवाय जीवन जगता येणं शक्य नाही. प्रत्येक घटना एकमेकांशी निगडीत आहे. समाजामध्ये जे घडतं त्याचं प्रतिबिंब राज्यात उमटतं. राज्यामध्ये जे काही निर्णय धोरण होतात ते समाजातल्या व्यक्तींशी होतात. म्हणून राज्य आणि समाज यांच्यामध्ये आपण भेद करू शकत नाही. त्याचनंतर त्यांचं असं म्हणणं होतं की सामाजिक जीवन आणि राजकीय जीवन म्हणजे व्यक्तिगत व्यक्तीचं जीवन असेल किंवा त्याचं सामाजिक जीवन असेल याच्यामध्ये सुद्धा आपण भेद करू शकत नाही. म्हणून जसं राज्य आणि समाज किंवा राज्य आणि सरकार किंवा शासन संस्था याच्यात आपण भेद करू शकत नाही, तसंच व्यक्तीचं सामाजिक जीवन असेल किंवा राजकीय जीवन असेल किंवा पर्सनल लाईफ असेल किंवा सोशल लाईफ असेल. आता मी समाजामध्ये राहते, मग माझं पर्सनल लाईफ असेल किंवा मी समाजामध्ये जेव्हा वावरते, कारण मी समाजाशिवाय राहूच शकत नाही, मी कोण आहे, माझ्यामध्ये कोणते गुण आहेत, हे जोपर्यंत मी समाजात जाणार नाही तोपर्यंत मला कळेल का. आणि म्हणून सामाजिक जीवन आणि राजकीय जीवन याच्यामध्ये आपण भेद त्यावेळेस केला जात नव्हता. आणि अशा प्रकारे मित्रांनो, प्राचीन ग्रीक विचारवंत राज्य आणि शासन संस्था किंवा राज्य आणि समाज यांच्यामध्ये भेद करत नव्हते. दुसरी गोष्ट, व्यक्तीच्या सामाजिक जीवनामध्ये आणि राजकीय जीवनामध्ये किंवा व्यक्तिगत जीवन असेल, पर्सनल लाईफ असेल किंवा सोशल लाईफ असेल याच्यामध्ये सुद्धा ते भेद करत नव्हते. म्हणून इतकं राजकारण आणि समाजकारण एकमेकांशी सरमिसळ झालेलं त्यांच्या काळात विचार केला जायचा. म्हणून राज्य आणि शासन संस्था, राज्य, समाज, सामाजिक जीवन, राजकीय जीवन हे एकत्र आहे. इतके हातात हात घालून चालतात की त्याला वेगळं करता येणं शक्य नाही. अशा प्रकारचा विचार प्राचीन ग्रीक नगरराज्यामध्ये केलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणून मित्रांनो, प्राचीन ग्रीक विचारवंतांचं असं मत होतं की राज्यशास्त्र म्हणजे मानव, समाज, राज्य आणि नैतिकता या सर्वांचा अभ्यास करणारं शास्त्र आहे. कारण मनुष्य आहे, समाजामध्ये राहणारा, त्याचा अभ्यास आहे. मनुष्य अनेक व्यक्ती एकत्र येऊन समाज तयार होतो, या समाजाचा अभ्यास आहे. कारण या समाजाच्या जीवनाशिवाय व्यक्ती आपला व्यक्तिगत विकास करू शकत नाही. अशाच समाजाच्या शांतता आणि सुरक्षिततेतूनच राज्याची निर्मिती झाली. मग काय केलं पाहिजे आणि काय करू नये, काय योग्य आहे काय अयोग्य आहे, या गोष्टीतनं आपण पाहतो की काही विचारधारा निर्माण झाल्या आणि त्यातनं जी नैतिकता आली. म्हणून मानव, समाज, राज्य आणि नैतिकता या सर्वांचाच अभ्यास ज्या शास्त्रामध्ये केला जातो त्यालाच प्राचीन ग्रीक विचारवंतांनी काय म्हटलंय,
राज्यशास्त्र. मित्रांनो, प्राचीन ग्रीक नगर राज्यानंतर आपण पाहतो की मध्ययुगीन काळामध्ये काही विचारवंतांनी राज्यशास्त्राच्या संदर्भात जो अभ्यास केलेला आहे आणि त्यानुसार त्यांनी राज्यशास्त्राला आपल्या विचारामध्ये किंवा आपल्या शब्दामध्ये बांधण्याचा प्रयत्न केला की राज्याचा अभ्यास करणारे जे शास्त्र आहे ते राज्यशास्त्र अशा पद्धतीने काही विचारवंतांनी व्याख्या केल्या. मग सहज आपल्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल की असे कोण विचारवंत आहेत की ज्यांनी राज्यशास्त्राला अगदी सोप्या सुटसुटीत भाषेमध्ये राज्याचा अभ्यास करणारं शास्त्र म्हटलंय. साहजिक आहे, यस बरोबर आहे. राज्याचे 4 आवश्यक घटक आहे. एक, जिथे राज्य असेल तिथे आपल्याला माहिती आहे भूप्रदेशच नाही तर राज्य निर्माण होईल का? अजिबात नाही. म्हणून भूप्रदेश असेल, तिथे राहणारे लोक असतील, कारण लोकसंख्या ही असणं अत्यंत आवश्यक आहे. नंतर त्यांचं स्वतःचं एक सरकार असेल आणि ते सरकार जेव्हा सार्वभौम असेल त्याला आपण राज्य म्हणतो. म्हणून राज्याचा विचार या 4 घटकांच्या आधारावर होतो आणि म्हणून राज्याचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे राज्यशास्त्र आहे. अशा पद्धतीच्या व्याख्या करणाऱ्यांमध्ये R.G. गेटेलचं नाव आहे, J.W. गार्नर आहे, ब्लंट्सली आहे आणि इतर अनेक विचारवंत आहेत. अशा पद्धतीने त्यांनी राज्याचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणून राज्यशास्त्राचा उल्लेख केलेला आहे. आता R.G. गेटेल यांनी जी व्याख्या केली त्याचा जर विचार केला तर मित्रांनो, त्यांचं म्हणणं आहे की ज्या शास्त्रामध्ये भूतकालीन राज्य कसे होते, म्हणजे कालचं कसं राज्य होतं, आज वर्तमान काळ आहे, या वर्तमानकालीन राज्य कसं आहे आणि भविष्यामध्ये ते राज्य कसं असावं याची माहिती मिळते, ते शास्त्र जे आहे ना त्याला आपण राज्यशास्त्र म्हणतात. म्हणून याच्यामध्ये भूतकाल, वर्तमानकाल आणि भविष्यकाळ या तिन्हींचा विचार केलाय. मागे कसं होतं, आज कसं आहे आणि उद्या कसं असावं किंवा कसं असलं पाहिजे या संदर्भातली माहिती कोणत्या शास्त्रात मिळते? राज्यशास्त्रामध्ये. अशा प्रकारची जी व्याख्या आहे किंवा राज्यशास्त्राच्या संदर्भात R.G. गेटेल यांनी आपलं विधान केलेलं आहे. यानंतर आपण पाहतो की गार्नर या इंग्लिश विचारवंतांचं काय मत आहे. ज्या शास्त्रात राज्याचा प्रारंभ आणि शेवट इत्यादींचा विचार होतो, म्हणजे राज्याचा प्रारंभ कसा झाला आणि त्याचा शेवट या दोन्ही गोष्टींचा विचार कोणत्या शास्त्रात होतो? राज्यशास्त्रामध्ये. आता राज्याचा प्रारंभ कसा झाला तर अरिस्टॉटलने सांगितलं की राज्य हे निसर्ग निर्मित आहे. काही विचारवंतांनी सांगितलं राज्य हे ईश्वर निर्मित आहे. काहींनी सांगितलं सोशल कॉन्ट्रॅक्ट थेरीतून आलेलं आहे, म्हणजे सामाजिक करारातून राज्य निर्माण झालं आहे. आणि साम्यवादाच्या संदर्भात आपण जर विचार केला मार्क्सचा तर राज्य केव्हा नष्ट होईल, कसं नष्ट होतं, त्याच्यासाठी कोणते घटक कारणीभूत असतात, अशा वेगवेगळ्या बाबींचा विचार केला जातो. आणि म्हणून इंग्लिश विचारवंत गार्नरचं काय मत आहे की ज्या शास्त्रामध्ये राज्याचा प्रारंभ आणि शेवट इत्यादींचा विचार होतो ना त्याला आपण राज्यशास्त्र म्हणतो. मित्रांनो, यानंतर राज्यशास्त्र म्हणजे आता काही व्यक्तींनी विचार काय केला होता की राज्यशास्त्र म्हणजे राज्याचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणून त्याचा विचार करणाऱ्या विचारवंतांचा आपण अभ्यास केलाय. काही विचारवंतांच्या मते राज्यशास्त्र म्हणजे शासन संस्थेचा अभ्यास करणारं शास्त्र आहे, म्हणजे गव्हर्नमेंटचा स्टडी आहे त्याच्यामध्ये. काहींच्या मते राज्याचा स्टडी आहे, फक्त राज्य म्हटलं की मग सगळी विस्तृत व्यापक कल्पना आली. शासन संस्था म्हटलं की गव्हर्नमेंट आला, मग ते संसदीय लोकशाहीतलं सरकार असेल, अध्यक्ष लोकशाहीतलं असेल, राजेशाही असेल, हुकुमशाही असेल किंवा मग त्या ठिकाणी लोकशाही असेल, है ना. तर अशा पद्धतीने तिथली शासन संस्था कशी काम करते त्या शासन संस्थेचा अभ्यास ज्याच्यामध्ये केला जातो त्याला शास्त्र म्हटलंय. मित्रांनो, याच्यामध्ये आपण पाहिलं तर पॉल जेनेट नावाचा विचारवंत आहे, जॉर्ज कॅटलिन आहे, सर जॉन सिली आहे. हे जे विचारवंत आहेत यांनी कशावर भर दिलाय? शासन संस्थेवर. म्हणून शासन संस्थेचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणून राज्यशास्त्राचा उल्लेख करणाऱ्यामध्ये पॉल जेनेट, जॉर्ज कॅटलिन आणि सर जॉन सिली या विचारवंतांचा उल्लेख केला जातो. मग पॉल जेनेट या विचारवंताने राज्यशास्त्राची व्याख्या करताना काय म्हटलं माहितीये की राज्यशास्त्र हा समाजशास्त्राचाच एक भाग आहे. म्हणजे पॉलिटिकल सायन्स इज अ पार्ट ऑफ सोशल सायन्स, ज्यामध्ये राज्य आणि शासन संस्था यांची तत्व यांचा अभ्यास केला जातो. म्हणजे राज्याचा पण अभ्यास आहे आणि शासन संस्थांची जी तत्व आहे यांचा विचार इथे केला जातो. जॉर्ज कॅटलिन यांच्या मते राजकीय क्षेत्रातील ज्या क्रिया आहेत आणि प्रक्रिया आहे, म्हणून राजकीय क्षेत्रामध्ये ज्या काही घडामोडी होतात किंवा जी काही प्रोसेस होते ना, या प्रोसेसचा अभ्यास ज्याच्यामध्ये केला जातो त्याला राज्यशास्त्र म्हटले. अशा प्रकारे केवळ राजकीय घडामोडींचा अभ्यास करणारं शास्त्र या दृष्टिकोनातून आपण पाहतो. जॉर्ज कॅटलिन यांनी राजकीय क्षेत्रातल्या क्रिया आणि प्रक्रियांचा विचार केलेला आहे. जॉन सिली या विचारवंतांच्या विचाराचा आपण अभ्यास केला तर आपल्या असं लक्षात येतं, त्यांचं असं म्हणणं आहे की ज्याप्रमाणे अर्थशास्त्र आहे की नाही, अर्थशास्त्रामध्ये कशाचा अभ्यास होतो? संपत्तीचा.
प्राणीशास्त्र म्हटलं की आपण कशाचा अभ्यास करतो? जीविताचा. बीजगणित म्हटलं की मित्रांनो आपण कशाचा अभ्यास केलाय? यस, अंकांचा अभ्यास केलाय. भूमिती म्हटलं की आपण तिथे स्थळ उंचीचा विचार केलेला आहे. त्याचप्रमाणे राज्यशास्त्रामध्ये आपण कशाचा अभ्यास करतोय? शासनाचा. म्हणून शासनाचा अभ्यास ज्याच्यामध्ये केला जातो त्याला राज्यशास्त्र अशा पद्धतीने आपल्या शब्दामध्ये राज्यशास्त्राला शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न सर जॉन सिली यांनी कंपॅरेटिव्हली केलेला आहे, तुलनात्मक पद्धतीने. अर्थशास्त्रामध्ये संपत्तीचा आहे, प्राणीशास्त्रात जीविताचा आहे, बीजगणितात अंकाचा आहे. तसंच मग राज्यशास्त्रामध्ये शासनाचा अभ्यास करण्यात येतो. अशा प्रकारे राज्यशास्त्राला आपल्या शब्दामध्ये बांधण्याचा प्रयत्न सिली या विचारवंताने केला आहे. मित्रांनो, ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरी जी आहे ना त्याच्यामध्ये राज्यशास्त्राची व्याख्या दिलेली आहे. त्यामध्ये असं म्हटलंय की राज्यशास्त्र म्हणजे काय आहे? राज्य आणि शासनाच्या पद्धतींचा अभ्यास करणारं शास्त्र आहे. म्हणून स्टेट अँड गव्हर्नमेंट यांची जी प्रोसेस किंवा मेथड आहे ना त्याचा स्टडी करणारं जे शास्त्र आहे त्याला त्यांनी राज्यशास्त्र म्हटलंय. अशा प्रकारे राजकीय प्रक्रिया किंवा क्रिया किंवा मग राज्याशी संबंधित ज्या काही घडामोडी आहे किंवा शासन संस्थेशी संबंधित ज्या काही घडामोडी आहेत मित्रांनो या राज्यशास्त्रज्ञांनी केलेला आपल्याला पाहायला मिळतो. यानंतर आपण बघितलं तर राष्ट्रीय संस्थांचा अभ्यास करणारं शास्त्र आणि म्हणून सुद्धा राज्यशास्त्राचा उल्लेख केला जातो. याच्यामध्ये ब्रिडलचा विचार आपण पाहू शकतो की ब्रिडल हा जो विचारवंत आहे त्याने असं म्हटलं की राज्यशास्त्र राष्ट्रीय राजकीय संस्था ज्या आहेत म्हणजे देश पातळीवरच्या, जसं लोकसभा आहे, राज्यसभा आहे, अशा राष्ट्रीय स्वरूपाच्या ज्या राजकीय संस्था आहे, मग कायदेमंडळ असेल, कार्यकारी मंडळ असेल, न्यायमंडळ असेल, मग त्यांचा इतिहास आहे आणि त्यांची वैचारिक तत्वे आहे. नंतर ही जी संस्था आहे त्यांची कार्यप्रणाली म्हणजे त्या संस्थेचं कार्य काय आहे, मग ते जे कार्य करतात त्या कार्यावर कुणाचा प्रभाव पडतो किंवा कशा पद्धतीने प्रभाव पाडणारे त्यांचे घटक आहेत, त्या संस्थांचा देशाच्या एकूण जीवनावर प्रभाव पडणारे घटक काय आहे. म्हणजे या संस्थांचा आपण पाहतो देशाच्या एकूण जीवनावर प्रभाव पडतो कारण संसदेमध्ये घेतलेल्या निर्णयाचा प्रभाव आपल्या सर्वसामान्य व्यक्तींच्या जीवनावर पडतो. म्हणून यांचा जीवनावर पडलेला प्रभाव आणि त्या संस्थांचा देशाच्या एकूण जीवनावर जो प्रभाव पडतो त्या संस्थांचा शेजारी राष्ट्रांशी कशा प्रकारचा संबंध आहे. कारण एक राष्ट्र आता आपण पाहतो की दुसऱ्या राष्ट्रांशी सुद्धा संबंध ठेवत आहे आणि मग त्यांचे आपसातले संबंध कसे आहेत, या सगळ्या गोष्टींचा एकत्रितपणे ज्या ठिकाणी अभ्यास केला जातो त्याला राज्यशास्त्र असं नाव कोणी दिलंय? ब्रिडल या विचारवंताने. मित्रांनो, अशा प्रकारे आपण या परंपरागत राज्यशास्त्राच्या व्याख्या बघितल्या, ज्याच्यामध्ये आपण बघितलं की राज्यशास्त्र म्हणजे राज्याचा अभ्यास करणारं शास्त्र आहे, राज्यशास्त्र म्हणजे शासनाचा अभ्यास करणारं शास्त्र आहे, राज्यशास्त्र म्हणजे राष्ट्रीय संस्थांचा अभ्यास करणारं शास्त्र आहे. आता यावरील परंपरागत ज्या दृष्टिकोनातून केल्या गेलेल्या व्याख्या म्हणजे राज्य म्हटलं की राज्याशी संबंधित ज्या बाबी आहे किंवा राजकीय घडामोडी आहे यांचाच विचार राज्यशास्त्रात केला जातो. अशा प्रकारे पारंपरिक व्याख्या केल्या गेल्या. आता या व्याख्यांचा जर आपण विचार केला तर मित्रांनो या पारंपरिक राज्यशास्त्राचा जो दृष्टिकोन बघितला ना तर हा फॉर्मल आहे. कारण संस्थांचा अभ्यास म्हटला की संस्था, तिची रचना, तिची अधिकार पद्धती, कायद्याप्रमाणे कसं काम चालतं, अशा ह्या फॉर्मल फक्त गोष्टींचा विचार पारंपरिक राज्यशास्त्रामध्ये केला जातो. त्यानंतर केवळ संस्था, मग कायदेमंडळ, त्याची रचना, त्याचे अधिकार, त्यांचे कार्य, मग तसंच कार्यकारी मंडळ असेल, न्यायमंडळ असेल, निवडणूक आयोग असेल, अशा ज्या काही संस्था आहेत त्या संस्थांचा विचार इथे केला जातो. तिसरी गोष्ट या राज्यशास्त्रामध्ये सैद्धांतिक मांडणी आहे, विचारधारा आहे. मग साम्यवाद असेल, लोकशाही असेल, राजेशाही असेल किंवा इतर विचारसरणीमध्ये मार्क्सवाद वगैरे यासारख्या ज्या काही सैद्धांतिक बाबी आहेत ज्याच्यामध्ये काही तत्व मांडलेली असतात, या तत्वांचा सिद्धांताचा विचार सुद्धा पारंपरिक राज्यशास्त्रात केला जात होता. आणि म्हणून मित्रांनो या परंपरागत व्याख्यांचा आपण जेव्हा विचार केला म्हणून राज्याशी संबंधित घडामोडी ह्या फॉर्मल गोष्टी आहे, संस्थात्मक बाबींचा विचार आहे, काही सैद्धांतिक आहे, काय असावं, काय आहे आणि काय होणार आहे, या सैद्धांतिक बाबींचा विचार यावर या विविध व्याख्यातनं भर दिलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून पारंपरिक राज्यशास्त्रामध्ये कोणकोणते दृष्टिकोन आहेत? औपचारिक आहे, संस्थात्मक आहे आणि सैद्धांतिक दृष्टिकोनावर भर दिलेला आपल्याला पाहायला मिळतो. मित्रांनो, आज आपण पारंपरिक राज्यशास्त्राच्या संदर्भात जे राज्यशास्त्राच्या व्याख्या केलेल्या आहेत त्याचा विचार केला. मग प्राचीन काळामध्ये आणि मध्ययुगीन काळामध्ये राज्यशास्त्राच्या संदर्भात ज्या काही व्याख्या केल्या त्यावरून राज्यशास्त्र कशाला म्हणायचं त्या विविध व्याख्यांवरून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. म्हणून प्राचीन ग्रीक नगरराज्यामध्ये पोलीस म्हणजे राज्याशी, ग्रीक नगरराज्याशी संबंधित घटनांचा विचार आहे.
त्यानंतर मध्ययुगीन काळामध्ये राज्याशी किंवा शासन संस्थेशी संबंधित किंवा राष्ट्रीय संस्थेशी संबंधित घडामोडीशी निगडीत ज्या काही घटना आहे त्याच्या दृष्टिकोनातून राज्यशास्त्राचा विचार केला गेला. म्हणून या सगळ्या राज्यशास्त्रामध्ये औपचारिकता होती, संस्थात्मकतेचा विचार आहे आणि सैद्धांतिक दृष्टिकोनातून ही मांडणी आहे. म्हणून काय असावं, काय केलं पाहिजे अशा पद्धतीने तत्वांना प्राधान्य या ठिकाणी दिलेलं आहे. अशा प्रकारे या परंपरागत दृष्टिकोनातून राज्यशास्त्र कशाला म्हणायचं याचा विचार आपण केला आहे. पुढील भागामध्ये आपण राज्यशास्त्राचा आधुनिक दृष्टिकोन, कारण आपण पाहतो की 20व्या शतकानंतर राज्यशास्त्राच्या अभ्यासामध्ये बदल झालाय. पूर्वीच्या राज्यशास्त्राच्या अभ्यासाचं स्वरूप आणि आताच्या राज्यशास्त्राच्या अभ्यासाच्या स्वरूपामध्ये काही बदल झाले. कारण मनुष्य हा बदलत आहे, वर्तन विचारात बदल झालेला आहे, परिस्थिती बदललेली होती, काळ बदलला आणि त्यानुसार व्यक्तीने विचार केला की राज्यशास्त्र म्हणजे राजकीय घडामोडींचाच अभ्यास करणारं शास्त्र असं आपण सीमित ठेवू शकत नाही. म्हणून आधुनिक दृष्टिकोनातून त्याचा विचार केलेला आहे. मग त्या संदर्भात ज्या काही वेगवेगळ्या व्याख्या आहेत किंवा नवीन राज्यशास्त्रामध्ये नवीन पद्धतीने राज्यशास्त्र कशाला म्हटलंय, त्याच्यात कोणत्या बाबीला प्राधान्य दिलं याचा विचार आपण पुढच्या भागात करूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. निश्चितच आपणास अभ्यासासाठी याचा उपयोग होईल अशी अपेक्षा आहे. मग ते आपली नेहमीची परीक्षा असेल, विद्यापीठीय परीक्षा असतील किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असतील, मित्रांनो ह्या बेसिक कन्सेप्ट आपल्याला निश्चित मदतदायी होणार अशी अपेक्षा बाळगते आणि थांबते. ओके, थँक्यू.